अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, तुम्हा सर्वांचे आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। भक्तांनो, बघाच शुक्रवार। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच शुक्रवारी करावायचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे। शुक्रवारच्या दिवशी जर तुम्ही तमालपत्राचे म्हणजे तेजपत्त्याचे जर हे काही विशेष प्रभावी उपाय करायला सुरुवात केली तर तुमचं भाग्य बदलेल, तुमचं दुर्भाग्य सौभाग्यात बदलेल, घरात असणारं दारिद्र्य संपेल, घरामध्ये असणारी गरिबी संपेल, तुमच्या जीवनात असणारे अडथळे संपतील आणि तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील। बघा, तमालपत्र हे खडा मसाल्यातील एक पदार्थ मानलं जातं। भाजीमध्ये असेल किंवा मसाले आपण जे बनवतो त्यामध्ये असेल, त्यामध्ये आपण आवर्जून या तमालपत्राचा उपयोग करतो। मात्र तुम्ही जर ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र किंवा जर धार्मिक शास्त्र वाचलं असेल तर त्यामध्ये माता लक्ष्मीला लवंग जितकं प्रिय आहे, माता लक्ष्मीला हिरवा वेलदोडा जितका प्रिय आहे, माता लक्ष्मीला तमालपत्रही तितकंच प्रिय आहे। काही खडा मसाले असे आहेत की ज्यांचे उपाय केल्याने आपला भाग्योदय घडून येतो। काही खडा मसाले असे आहेत की ज्यांचा आपण आपल्या आयुष्यामध्ये योग्य पद्धतीने जर उपयोग केला तर आपल्या घरामध्ये असणारं दारिद्र्य संपत जाते। कारण खडा मसाल्यांचे जे सुगंध असतात, जे सुवास असतात, ते माता लक्ष्मीला आकर्षित करतात आणि शुक्रवारचा दिवस हा माता लक्ष्मीसाठी समर्पित आहे। त्यामुळे या दिवशी जर तुम्ही या तमालपत्राचे हे काही विशेष उपाय केले तर नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये त्याचा लाखो पटीने तुम्हाला लाभ होईल। आता सगळ्यात पहिला उपाय जो आहे तो इच्छा प्राप्तीसाठी आहे। तुमची कितीही एखादी कठीण इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण होण्यासाठी कुठल्याही शुक्रवारी हा पहिला उपाय करायचा आहे। यासाठी छानपैकी असे एक व्यवस्थित असणारं तमालपत्र तुम्हाला घ्यायचं आहे आणि एका वाटीमध्ये हळद घ्यायची आहे। हळदीमध्ये एक चिमूटभर पाणी घालायचं आहे। ती हळद थोडी ओली करायची आहे आणि त्यानंतर मोरपंख असेल किंवा आंब्याची काडी असेल किंवा मग औदुंबराची काडी असेल किंवा अगरबत्त्याची काडी असेल, यापैकी कुठलीही एक काडी घ्यायची आणि या तमालपत्रावरती तुमची जी इच्छा असेल तर ती इच्छा एका शब्दाने लिहायची। एकच इच्छा, फक्त एका शब्दात। विवाह असेल तर विवाह, कर्जमुक्ती असेल कर्जमुक्ती, प्रमोशन असेल प्रमोशन, जर नोकरी असेल नोकरी, जी पण इच्छा असेल ती एका शब्दाने हळदीने या तमालपत्रावरती लिहायची। त्यानंतर या तमालपत्राला लाल रंगाचा 3 वेळा धागा बांधायचा आणि हे तमालपत्र माता लक्ष्मीच्या चरणांना अर्पण करायचं। त्यानंतर संपूर्ण शुक्रवार संपेपर्यंत म्हणजे रात्रीपर्यंत हे तमालपत्र लक्ष्मीच्या समोर ठेवायचं। दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारच्या दिवशी हे तमालपत्र धागा बांधलेलं जे आहे ते माता लक्ष्मीच्या मूर्ती खाली ठेवायचं। लक्ष्मीची मूर्ती उचलायची आणि या तमालपत्रावरती लक्ष्मीची मूर्ती ठेवून द्यायची। जोपर्यंत यामध्ये लिहिलेली तुमची इच्छा पूर्ण होत नाहीये तोपर्यंत हे तमालपत्र माता लक्ष्मीच्या मूर्ती खालीच ठेवायचं। ज्या दिवशी 4 दिवसात, 8 दिवसात, 2 दिवसात, 21 दिवसात, एका महिन्यात ज्या दिवशी तुमची इच्छा पूर्ण होईल त्या दिवशी हे तमालपत्र माता लक्ष्मीच्या मूर्ती खालून काढायचं, वाहत्या पाण्यामध्ये ते प्रवाहित करायचं। आता दुसरा उपाय जो आहे तो आर्थिक प्रगती होण्यासाठी, आर्थिक चणचण कमी होण्यासाठी, आपल्या घरामध्ये पैशांचा ओघ नेहमी वाढता ठेवण्यासाठी दुसरा उपाय। यासाठी तुम्हाला दररोज 33 दिवस मोजायचे आहेत दिवस। मासिक धर्म असतील तर 5 दिवस सोडा, बाकी कंटिन्यू करा। पण कंटिन्यू 33 दिवस दररोज एक तमालपत्र आणि त्याच्यासोबत एक फुलवाला लवंग, या 2 गोष्टी रोज माता लक्ष्मीच्या मंदिरात जाऊन अर्पण करायच्या। लक्ष्मीचं मंदिर नसेल, गावदेवीचं मंदिर असेल तिथे गेला तरीही चालेल। आपल्या गावामध्ये एक तरी मंदिर आवर्जून असतं आणि जे पण मंदिर असेल तर तिथे माता लक्ष्मी छोटीशी मूर्ती, छोटीशी प्रतिमा तरी आवर्जून असते। त्या छोट्याशा मूर्तीजवळ तुम्ही हे अर्पण केलं तरीही चालेल। सलग 33 दिवस तमालपत्र आणि त्यासोबत लवंग अर्पण केल्याने आपल्या घरातील दारिद्र्य संपते आणि घराकडे लक्ष्मी आकर्षित होते। यानंतरचा तिसरा उपाय, घरात नकारात्मक शक्ती, अवलक्ष्मी वास करत असेल, घरात एखादी इडापिडा असेल, घराला कुणाची नजर लागलेली आहे असं तुम्हाला वाटत असेल तर त्यासाठी कुठल्याही शुक्रवारपासून दररोज कमीत कमी 41 दिवस तरी आपल्याला आपल्या घरात कापरासोबत हे तमालपत्र जाळायचं आहे।
सगळ्यात पहिले एक वाटी किंवा एखादी मातीची पंटी घ्यायची, त्यात कापूर टाकायचा, कापूर प्रज्वलित करायचा. जसा कापूर पेटायला लागेल तसं त्यामध्ये तमालपत्र अर्पण करायचं. म्हणजे हे तमालपत्र त्या वाटीमध्ये सोडायचं. हा उपाय 41 दिवस केल्यास तुमच्या घराला लागलेली नजर, बाधा, इडापिडा, संकट, क्लेश, कलह हे सगळं काही या तमालपत्रामध्ये जळून खाक होईल. तुमच्या घरातील सर्व वाईट शक्ती ही जळून नष्ट होईल. आता त्यानंतरचा चौथा उपाय सांगते. हा उपाय पती पत्नीतील वाद मिटवण्यासाठी, घरामध्ये असणारे क्लेश कलह संपवण्यासाठी. बऱ्याच वेळा अगदी 90% घरामध्ये असं असतं की पती पत्नीचं पटतच नाही. ताई माझं आणि माझ्या पतीचं पटते, पण माझ्या दिराचं आणि माझ्या जाऊचं पटत नाही. तर हा उपाय तुमच्या जाऊला सांगा. तुमच्या नंदेचं आणि नंदेच्या नवऱ्याचं पटत नसेल तर हा उपाय तुम्ही नंदेला सांगा. तुम्हाला जिथे वाटत आहे की यांचे खूप क्लेश होतात त्या व्यक्तीला तुम्ही हा उपाय सांगितला तरीही चालेल. जर तुमच्या जीवनात ही समस्या असेल तर तुम्ही हा उपाय केला तरी चालेल. यासाठी तुम्हाला एक कागद घ्यायचा आहे. एक छोटासा कागद घ्यायचा, लाल पांढरा कुठल्याही रंगाचा चालेल. आणि त्या कागदावरती तुम्हाला तुमच्या इच्छा लिहायच्या आहेत. माझ्या पतीने माझ्याशी नीट वागावं, माझ्या पतीने माझ्याशी नीट बोलावं, आमच्यातील राग फुगवा सगळं काही संपून जावं, आमचं एकमेकांवरती खूप प्रेम असावं, माझ्या पतीने माझं सगळं काही ऐकावं. असं जे काही तुम्हाला हवं आहे आणि जे नको आहे ते सगळं त्या कागदावरती लिहायचं आहे. आणि त्यानंतर त्या कागदामध्ये तमालपत्राचा चुरा टाकायचा. आता तमालपत्राचा चुरा म्हणजे अगदी असा केल्यानंतर, ॲक्च्युली मी तोडत नाही, पण असा केल्यानंतर त्याचा एक चुरा होईल, कारण हे बघ एकदम कडक आहे. ठीक आहे. एक तमालपत्र चुरून तुम्हाला त्या कागदामध्ये घालायचा आहे. आणि तो जो कुठला कागद असेल, कुठला पण तुम्ही कागद घेतलेला असेल ज्यावरती तुम्ही तुमची इच्छा लिहिलेली आहे, तर त्या कागदाचा एक गोळा, घडी नाही करायची तर त्या कागदाचा पण एक गोळा करायचा. ठीक आहे. या कागदाचा गोळा करून एक छोटासा डबा घ्यायचा. कुठलाही डबा घ्या, काचेचा असेल, चिनी मातीचा असेल, मातीचा असेल, कुठला पण एक डबा, प्लास्टिकचा घेतला तरीही चालेल. त्या डब्यामध्ये हा कागदाचा जो गोळा आहे तो टाकायचा. आणि 16 दिवस मोजून 16 दिवस हा डब्बा गुप्त ठेवायचा. तुम्ही कुठेही घरातील कानाकोपऱ्यात ठेवू शकता, फक्त तो डब्बा तुम्हाला गुप्त स्वरूपामध्ये ठेवायचा आहे. 16 दिवस पूर्ण झाल्यानंतर हा डब्बा तिथून काढायचा आणि वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचा. याने तुमच्या आयुष्यातील अडथळे दूर होतील, पती पत्नीचे वाद संपून जातील. कितीही गैरसमज झाले असतील तर ते दूर होतील. पती तुमचा ऐकत नसेल, पती ऐकायला लागेल. जर पतीने हा उपाय पत्नीसाठी केला असेल तर हा उपाय केल्यानंतर तुमची पत्नी तुमचा ऐकायला लागेल. खूप साधे सोपे उपाय आहेत बघा. यातील 1, 2, 3 जसे जमतील तसे उपाय तुम्हाला करायचे आहेत. श्री स्वामी समर्थ.